सबके हाथ लंबे होते हैं और यह बात एक बार फिर सच साबित हुई है। नागपुर की यशोधरा नगर पुलिस ने एक बड़ी सफलता हासिल करते हुए 1.5 साल से फरार चल रहे एक शातिर आरोपी को धर दबोचा है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार पकड़ा गया आरोपी वसीम खान सलीम खान है, जो मूल रूप से गोंदिया का रहने वाला है। वसीम पर अपने एक मित्र रेहान के साथ धोखाधड़ी और फिर जानलेवा हमला करने का गंभीर आरोप है। यह घटना साल 2024 की है। आरोपी वसीम खान ने ऑटो डील का काम करने वाले अपने दोस्त रेहान से 3 लाख रुपए उधार लिए थे। जब रेहान ने अपने पैसे वापस मांगे तो वसीम पैसे देने के बजाय गोंदिया छोड़कर नागपुर आकर छिप गया। 1 सितंबर 2024 को जब रेहान अपने भाई और एक अन्य साथी के साथ नागपुर में वसीम से अपने पैसे मांगने पहुंचा तो वसीम ने आओ देखा न तब और पास रखे एक हथौड़े से रेहान के सिर पर जोरदार वार कर दिया। इस हमले में रेहान गंभीर रूप से घायल हो गया था, जिसका इलाज गोंदिया के बजाज अस्पताल में किया गया। घटना के बाद से ही आरोपी वसीम फरार चल रहा था। यशोधरा नगर पुलिस की डीबीटी लगातार उसकी तलाश में थी। तकनीकी जांच और गुप्त सूचनाओं के आधार पर पुलिस ने जाल बिछाया और आरोपी को रहमतनगर इलाके से गिरफ्तार कर लिया। पुलिस की पूछताछ में यह भी सामने आया है कि आरोपी पहले भी कई आपराधिक मामलों में शामिल रहा है और मध्य प्रदेश की जेल में भी सजा काट चुका है। यशोधरा नगर पुलिस आगे की जांच कर रही है। वसीम खान सलीम खान हा मूळचा राहणारा गोंदियाचा आहे आणि तो रहमतनगर माजरी पोलीस ठाणे यशोधरा नगर येथे राहत होता। त्याचा मित्र रेहान याच्याकडून त्यांना 3 लाख रुपये घेतले होते। रेहान हा ऑटो डीलचं काम करतो, त्यासाठी वसीमने त्याच्याकडून 3 लाख रुपये घेतले होते आणि 3 लाख रुपये न देता गाव सोडून नागपूर येथे राहण्यासाठी आला आहे गोंदियावरनं। त्यानंतर रेहान, त्याचा भाऊ आणि त्याचा मित्र उके हे पैसे मागण्यासाठी आले। ही घटना आहे 2024ची। 1 सप्टेंबर 2024 रोजी ते पैसे मागण्यासाठी आले 4-4:30 वाजेच्या दरम्यान। तेव्हा वसीम खान याने त्याच्या जवळील हातोडा घेऊन डायरेक्ट रेहानच्या मस्तकावर मारला, कपाळावर, आणि फार मोठी जखम झाली होती। त्याचं सेंट्रल हॉस्पिटल, जे बजाज हॉस्पिटल नावाने सुद्धा ओळखले जातं, गोंदिया येथे आहे, तेथे उपचार केला। त्यानंतर ते 23 तारखेला इथं आले, 23 सप्टेंबर 2024 रोजी, आणि इथे गुन्हा दाखल केला 588/2024 कलम 118(1) भारतीय न्यायसंहितेखाली गुन्हा दाखल केला। माननीय तत्कालीन PI श्री रमेश कुणे यांच्या आदेशाने आम्ही गुन्हा दाखल केला। घटना तारखेपासून म्हणजे जवळपास 1.5 वर्षापासून तो फरार होता। त्याचं आम्ही लोकेशन घेतलं तांत्रिक पद्धतीनं। सोबत DB पथकाचे रितेश मिश्रा, पोलीस अंमलदार रितेश मिश्रा यांना घेतलं आणि सकाळी तो दुपारच्या टायमाला खापरखेडा, नंतर इंदोरा असं वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आला। पण संध्याकाळी त्याला आम्ही 6-7 वाजेच्या दरम्यान सापळा रचून त्याला रहमतनगर येथे जेरबंद केलं आणि त्याला अटक करून त्याचा MCR केला। त्यानंतर तपासामध्ये मेडिकल सर्टिफिकेट आल्यानंतर त्याला 118(2) हे कलम लावलं आणि त्याचा MCRवर आज रोजी त्याला MCRवर पाठवलं आहे। तो अत्यंत क्रिमिनल आहे। आताही त्याला विचारलं मी मधल्या काळामध्ये कुठं होता, तर तो म्हणे मी MP का मध्य प्रदेश यांनी सांगितलं की मी 8 महिने जवळपास जेलमध्ये होतो म्हणे। त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये कळमनामध्ये सुद्धा 2016 मध्ये गुन्हा दाखल आहे 5(3)11(DE) प्राणी संरक्षण अधिनियम। त्याच्यानंतर कळमण्यात आणखी 38/42 2016 मध्येच आहे प्राणी संरक्षण अधिनियम, याखाली गुन्हा दाखल आहे। तसेच यशोधरामध्ये सुद्धा 2024 मध्ये 456, 117(2), 352 BNS प्रमाणे दाखल आहे आणि माझ्याकडे पण 118(1), 118(2) BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। आज रोजी त्याचं बेल होईल किंवा तो जेल पास होईल। तो जवळपास 1.5 वर्षापासून फरार होता। आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय संदीप बुवा साहेब यांच्या आदेशाने आम्ही ही कारवाई केलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही कारवाई केली आणि त्यांचं फार मोठं मार्गदर्शन आम्हाला या कारवाई दरम्यान लाभलेलं आहे।